नमस्कार. आज आपण एक ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन, काळाच्या पडद्याआड यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड असा आहे त्यांचा जीवन प्रवास. ओघवती रसाळवाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारी, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अर्धायू प.पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत धर्म आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. ज्येष्ठ कीर्तनकार यांनी आज वयाच्या 89व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांची प्रणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर आज नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबा महाराज सातारकर यांचे खरे नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वराचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असा आहे त्यांचा जीवन परिचय. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले होते. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बाबा महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातून नाही तर देशभरातून भाविक गर्दी करायचे. बाबा महाराजांच्या घरात गेल्या 3 पिढ्यापासून कीर्तनाचा वारसा जोपासला जातोय. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर महाराज गोरे उत्कृष्ट मृदुंग वादक होते. त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज यांच्या घडण्यामागे चुलत आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचा मोठा वाटा आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून बाबा महाराज हे दादा महाराज यांच्या कीर्तनाला चाली लावायचे. तिथूनच त्यांच्यावर कीर्तनावर संस्कार रुजत गेले. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफल हुसेन खा साहाब यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. कधी काळी बाबा महाराजांनी फर्निचरचा व्यवसाय देखील केला. समाजप्रबोधन कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गाणी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली. पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा, डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बाबा महाराजांनी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्ती केली. समाजासाठी त्यांनी केलेले हे कार्य अमूल्य आहे. 1950 ते 1954 या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचर व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे 150 वर्ष परमार्थमग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे 100 वर्ष राखली आहे. लोणावळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर दुधीवरे येथे 16 एकर जागेत बाबा महाराजांनी आध्यात्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार 1986, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार 1990, पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र 1990, सासवड नगर परिषदेतर्फे सत्कार 1990, महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानप 1991, सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल श्री सुब्रमण्यम यांच्या हस्ते सत्कार 1992, जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते 1994 अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांना सन्मान करण्यात आला आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांचे निधन वृद्धापकाळाने झाल्यामुळे आज आपल्या वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसलेला आहे. असंच पुन्हा कोणीतरी बाबा महाराज सातारकर वारकरी संप्रदायासाठी देव माणूस म्हणून मिळावा अशी सदिच्छा ठेवते.